केशव भूमि न्यूज। सहायक पुलिस निरीक्षक प्रदीप गीते ने कहा, पूर्ण मनोयोग से समाज की सेवा करने पर जो आत्मिक सुख मिलता है उसे शब्दों में व्यक्त नहीं किया जा सकता। यारी दोस्ती फाउंडेशन के सदस्यों द्वारा स्थापित समाज सेवा के आदर्श का अनुकरण किया जाना चाहिए। यह बात उन्होंने मकर संक्रांति के अवसर पर यारी दोस्ती फाउंडेशन द्वारा पालघर जिले के वानगांव में स्थित वनई गांव में जरूरतमंद लोगों की मदद के लिए आयोजित किए गए कार्यक्रम में बोल रहे थे। साथ ही उन्होंने कहा कि इस फाउंडेशन ने एक साल में 210 जरूरतमंद मरीजों को रक्तदान कर जिले में एक अलग मॉडल कायम किया है। उन्होंने विश्वास व्यक्त किया, यारी दोस्ती फाउंडेशन को भविष्य में पूरे राज्य में सामाजिक सेवा के लिए पहचाना जाएगा। पृथ्वीकडून ओंकार गावी, पिसाळलेल्या दर्याकडून उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ गावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ गावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही गावी। हात तुम्ही जे देतायत ते हात अनेकांनी घेतले पाहिजे, म्हणून तुम्ही काम करताय, म्हणून तुमचं अभिनंदन केलं पाहिजे। संतांचं वाक्य आहे, जिका रंजले गांजले, संतांचं वाक्य काय, जिका रंजले गांजले त्याशी मनीज वापरले, तोची साधू ओळखावा, देव देतेची जाणावा। आज तुम्हाला देव कुठं भेटणार आहे? मंदिरात सगळीकडे देव आहे, खरे देव आपण सगळे करताय ते काम जे देताय तुम्ही, संतांचं काम तुम्ही करताय हो, तिथे शोधलं पाहिजे, तिथे शोधलं पाहिजे। तुम्ही पालघर जिल्ह्यातून छोटीशी सुरुवात केली असेल, ती सुरुवात आता नाशिक जिल्ह्यापर्यंत गेलेली आहे, बाहेर ते राज्यापर्यंत पोहोचायला लागलेली आहे। आणि एक दिवस मला खात्री आहे, हा तुमचा यारी दोस्ती ग्रुप राज्यामध्ये सगळ्यात मोठा आहे। यारी दोस्तीच्या मी 700च्या कार्यक्रमाला होतो, तेव्हा आपण वृक्षारोपणाचा असाच एक कार्यक्रम घेतला होता। या यारी दोस्तीच्या कार्यक्रमामध्ये आपण जे काही काम करताय, इतक्या वर्षापासून आपण काम करत, 3 वर्षापासून 4 वर्ष, 210 लोकांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे। रक्त तयार होतं का आपल्याकडे? मग रक्त तयार जर होत नसेल, सुभाषचंद्र बाबूंनी आम्हाला सांगितलं होतं त्या काळामध्ये, तुम हमें खून दे दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। आता आम्ही आजाद देशामध्ये राहतो आहे, आम्हाला स्वातंत्र्यासाठी रक्त लागणार नाहीये, परंतु काय घडते आमच्याकडे? आमच्या या माया भगिनी बसलेल्या आहेत, ती पुढची पिढी बसलेली आहे। इथं मी बातम्या वाचलेल्या आहेत, मी वाचत असतो, त्यामध्ये काय असतंय, आमची माता प्रस्तुत झालेली आहे, बाळंत झालेली आहे, आणि बाळंतपणाच्या नंतर तिला रक्त लागत आहे, तिला आजार पण जडलेला आहे, तेव्हा तिला रक्त लागत आहे। हे रक्त तुम्ही देताय, थोडा तरी जीव वाचवताय। अपघात होत आहे आमच्याकडे, त्यावेळेला रक्त लागताय आणि त्यावेळेला तुम्ही धावून जाताय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाला सांगावं लागत नाही, कुणाला म्हणावं लागत नाही। आज इतकी वाईट अवस्था आहे, आम्हाला घेण्याची सवय लागलेली आहे। आम्हाला काय सवय लागलेली आहे? घेण्याची सवय लागली। तुम्हाला काय सवय लागलेली आहे? घेण्याची सवय लागली। इंदा करंदीकरांनी असं अतिशय छान कविता म्हटलेली आहे। काय कविता इंदा करंदीकरांची? काय? देणाऱ्याने घेणाऱ्याने घेता घेता ऐक, काय करताय तुम्ही? काय सुंदर कविता आहे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे। हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेळ्या पिशा ढगांकडून वेळे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून ओंकार गावे, पिसाळलेल्या दर्या। यारी दोस्ती ग्रुपबाबत मी बऱ्याच ग्रुपवर बघितलेला आहे। खेड्यापाड्यात जाऊन घरोघरी झोपडीमध्ये किंवा जिकडे असतील तिकडे गोर गरिबांनी वयोवृद्ध लोकांना सुद्धा धान्य वाटप, तेल असेल, जे काय अत्यावश्यक वस्तू या त्यांनी वाडा तालुक्यामध्ये एका ठिकाणी बघितलेले झोपड्यामध्ये घुसून जात होते, त्या ठिकाणी एका आजी आणि आजोबांना त्यांनी धान्य पोहोचवलेले। त्याबाबत यारी दोस्ती ग्रुप फाउंडेशन बाबत बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं। काही ठिकाणी तर असे विद्यार्थी जे गरजू आहेत
त्यांना देखील त्यांनी वह्या पुस्तकं पेन्सिल पाटी जे काय लागेल ते त्यांनी वाटप केलेलं आहे. तर याही दोस्ती ग्रुप बाबत सांगायचं तर मी त्यांचे आमच्या वांगाव पोलीस स्टेशन तर्फे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना आणि असंच कार्य करत राहावं असं मी त्यांना मनपूर्वक आशीर्वाद देतो. वहीं इस मौके पर दोस्ती फाउंडेशन की तरफ से जरूरतमंद दादी नानी को गलीचे बांटे, छात्रों को शिक्षण सामग्री वितरित की, पेंटिंग प्रतियोगिताओं के विजेताओं को सम्मानित किया और रक्तदान करने वाले सदस्यों को प्रमाण पत्र दिया गया. इस अवसर पर यारी दोस्ती फाउंडेशन के पदाधिकारियों, सदस्यों के साथ तमाम मान्यवर उपस्थित थे. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारे लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.